हो रे, ठेवतो मी त्याच्यावर लक्ष. तू मात्र तुमच्या दोघांची काळजी घे. हो दत्तू, बरं येऊ मी? हो, आणि लवकरात लवकर माझ्या नातसुनेला घरी घेऊन ये. हो. अनय तिथून निघून जातो. आता पुढे. अनय मयुरीच्या ऑफिसला आला. तो तिच्या डेस्ककडे पाहतो तर ती अगदी मन लावून तिचं काम करत असते. डोंट वरी मयुरी, मी तुला काहीच नाही होऊ देणार, तो स्वतःशीच बोलतो आणि त्याच्या केबिनकडे निघून जातो. काही वेळ असाच जातो. तोच मयुरीला एका क्लायंटचा कॉल येतो साईट व्हिजिटसाठी. म्हणून ती तिचं ऑफिसचं काम आवरून लंच ब्रेकच्या जस्ट आधी ती मीनाक्षीला सांगून तिथून निघून गेली. कामात असल्यामुळे अनयचं तिच्याकडे लक्ष नसतं. लंच ब्रेकला जेव्हा अनय केबिन बाहेर येतो तेव्हा त्याला मयुरी तिच्या डेस्कवर दिसत नाही. त्याला वाटतं गेली असेल कॅन्टीनमध्ये, म्हणून तोही तिथून कॅन्टीनमध्ये निघून जातो. पण तिथं गेल्यावर त्याला मयुरी कुठेच दिसत नाही. ही कॅन्टीनमध्ये पण नाही आहे, कुठे गेली असेल, अनय स्वतःशीच बोलतो. त्याचवेळी कुणीतरी मागून त्याच्या पाठीवर टॅप करतं. त्याला वाटतं मयुरी असेल असं वाटून तो खुश होतो. पण नाही, ती इतकी हिंमत नाही करणार, तेही ऑफिसमध्ये तर कधीच नाही. त्यामुळे परत त्याचा चेहरा पडतो. तो वळून पाहतो तर त्याच्या अगदीच मागे दीपाली उभी असते. तो वळतानाच 2 पावले मागे सरकतो. सर, तुम्ही कुणाची वाट पाहताय का? ती त्याला तिथे उभं राहिलेलं पाहून विचारते. नाही, तसं काही नाही, मी चाललोच होतो, म्हणत अनय लगेच तिथून जायला लागतो. वेट, मी पण येते, म्हणत तीही त्याच्यासोबत चालायला लागते. सर, काल तुम्ही का नव्हता आलात लंच ब्रेकमध्ये कॅन्टीनला? दीपाली अनय शेजारच्या चेअरवर बसत बोलते. माझं काम होतं महत्त्वाचं, म्हणून, अनय थोडक्यात उत्तर देतो. तोपर्यंत बाकीचेही जमलेले असतात. अरे मीनाक्षी, आज पण मयुरी नाही आलेली का? समर मयुरी आणि मीनाक्षीचा एक कलिक विचारतो. अनयला आनंद तर होतोच की कुणीतरी मयुरीबद्दल विचारलं म्हणजे त्यालाही कळेल, पण तो कुणीतरी एक मुलगा आहे याचा मात्र त्याला राग येत होता. याला काय गरज पडली तिच्याबद्दल विचारायची? इथे एवढ्या सगळ्या मुली आहेत ना, मग त्यांच्यापैकी कुणीतरी विचारलंच असतं, याने कशाला विचारलं? अनय स्वतःशीच बोलतो. नाही अरे, ती आली होती ऑफिसला, पण एक कस्टमरचा कॉल आलेला, सो ती साईट व्हिजिटला गेली, मीनाक्षी सांगते. ओ, मला वाटलं तिला बरं वगैरे नाही की काय, म्हणून तिची काळजी वाटली, समर स्पष्टीकरण देत बोलतो. याला का तिची इतकी काळजी वाटते? तिची काळजी घ्यायला मी तिचा नवरा समर्थ आहे, अनय मनातल्या मनात चिडून बोलतो. तुला काळजी करायची गरज नाही आहे, समर तिची काळजी घ्यायला तिच्या जवळच्या व्यक्ती आहेत, ती त्याला जराशा रागात बोलते. कुल मीनाक्षी, त्याने फक्त विचारलंय, तुला का इतका राग येतोय? आणि तसंही तिच्या जवळच्या व्यक्ती कोण आहेत तिची काळजी घेणारं? त्याला तिच्याबद्दल काहीतरी वाटतं म्हणूनच विचारलं ना त्याने, दीपाली समरची बाजू घेत बोलते. हे बघ दीपाली, तुला मयुरीबद्दल बोलण्याचा काहीच अधिकार नाही आहे. आणि समर, तू मयुरीचा विचार सोडून दे. मला असं अजिबात वाटत नाही की तुझ्यासारख्या मुलाने तिच्याजवळही जावे. हे बघ मीनाक्षी, मी मयुरीच्या जवळ जायचं की नाही जायचं हे माझं मी ठरवेन, तू मला सांगायची गरज नाही आहे. आणि तुला काय तिचा इतका पुळका येतोय? कोण आहे ती तुझी? समर रागाने बोलतो. त्यांचं असंच बोलणं चालू असतं, पण याचा अनयवर काय परिणाम होतो याकडे कुणाचंच लक्ष नव्हतं. दीपाली आणि समरच्या प्रत्येक शब्दासह त्याचा राग वाढत होता. इनफ इज इनफ. तुम्ही सगळे इथे काय दुसऱ्याबद्दल गॉसिप करायला येतात का? शेवटी न राहून अनय बोलतो. मिस्टर समर, मिस दीपाली अँड मीनाक्षी, मला वाटतं तुमच्यापैकी कुणालाही कुणाच्या पर्सनल लाईफबद्दल बोलायचा अधिकार नाही आहे. सॉरी सर, तिघेही सोबतच बोलतात. पण अनयने असं अचानक सगळ्यांसमोर त्यांना बोलल्यामुळे समरच्या हाताच्या मुठी रागाने वळल्या होत्या, पण त्याने चेहऱ्यावर तसं काहीच दिसू दिले नाही. अनय काहीच न बोलता तिथून निघून जातो. साईट व्हिजिट करताना मयुरीला भरपूर जास्त उशीर झाला म्हणून ती तसंच घरी जायचं ठरवते. ती जागा त्यांच्या घरापासून जास्तच लांब होती, त्यामुळे तिला घरी जायला उशीर होणारच होता. म्हणून ती तसा अनयला मेसेज करून सांगते.
त्यालाही आज त्याच्या ऑफिसला जायचं असल्याने तोही ओकेचा मेसेज पाठवून गार्ड्सला तिच्यावर नीट लक्ष ठेवायला सांगतो. बस, टॅक्सी, रिक्षा, कॅब काहीच न मिळाल्याने मयुरी पायीच चालली होती. अर्थात तिला त्याची सवय होती, त्यामुळे तिला काहीच नाही वाटलं. काही अंतर चालून पुढे आल्यावर तिला एक माणूस रस्त्याच्या कडेने जाताना दिसला. कपड्यावरून तर चांगल्या घरचा पण वयस्कर वाटत होता. त्याचवेळी तिचं लक्ष मागून फुल स्पीडने येणाऱ्या बाईककडे गेलं, जी कदाचित त्या माणसाला धडकण्याचे चान्सेस जास्त होते. मयुरी जवळजवळ पळतच पुढे आली आणि त्या माणसाला बाजूला करून त्याच्या जागेवर उभी झाली. त्यामुळे त्या येणाऱ्या बाईकचं हँडल जोरात तिच्या हाताला लागलं आणि ती खाली पडली. आ सहन न होऊन तिच्या तोंडून आवाज आला. अरे! ती वयस्कर व्यक्ती त्या बाईकवरून जाणाऱ्या मुलांना ओरडते, पण ती मुलं न थांबताच निघून जातात. मुली, तू ठीक आहेस ना? ती व्यक्ती मयुरीला हात देत बोलते. तोपर्यंत काही गार्ड्सही तिथे येतात, पण ते नक्कीच मयुरीसाठी नयने पाठवलेले नसतात. हो काका, मी ठीक आहे. तुम्हाला नाही ना लागलं? मयुरी कपडे झाडत आणि केस व्यवस्थित करत बोलते. तिचा चेहरा पाहून ती व्यक्ती 2 क्षण भ्रमात पडते, पण पुढच्या क्षणी हसत मयुरीला म्हणते, थँक्स बेटा, आज तू माझ्यावरचं संकट तुझ्यावर घेतलं, पण तुला खूपच लागलेलं दिसतं. ती व्यक्ती तिच्या हाताकडे पाहत बोलते. नाही काका, जास्त काही नाही झालेलं. एवढंसं तर लागलंय. होईल बरं 1-2 दिवसात. आणि तसंही तुम्ही माझ्या वडिलांच्या वयाचे आहात, त्यामुळे थँक्स म्हणायची ही गरज नाही आहे. असं कसं? बरं ठीक आहे, पण मग तुला माझ्यासोबत हॉस्पिटलला यावं लागेल. अहो काका, त्याची काहीच गरज नाही आहे. खरंच. तू आता म्हणालीस ना की मी तुझ्या बाबांसारखा आहे, म्हणून मग माझं इतकंही नाही ऐकणार का? पण काका, ते काही नाही. तू चल माझ्याबरोबर. ड्रायव्हर, कार इकडेच आणा. ती व्यक्ती बाजूला उभ्या पांढऱ्या ड्रायव्हरसारखे कपडे घातलेल्या दुसऱ्या व्यक्तीला बोलते आणि मयुरीला बळजबरीने कारमध्ये बसायला लावत स्वतःही बसते. तसं त्या व्यक्तीचे गार्ड्स पण त्यांच्यासाठी असलेल्या दुसऱ्या कारमध्ये बसतात. तुझं नाव काय बेटा? मी विचारलं नाही. मयुरी. आणि तुम्ही कोण आहात? म्हणजे हे गार्ड्स वगैरे? मयुरी जरा बिचकत विचारते. मी अभिराज जाधव. अभि कन्स्ट्रक्शन, अभि टेक्स्टाईल आणि असे अजून बरीचशी छोटी मोठी काम करत असतो. म्हणजे तुम्ही अभिराज जाधव आहात? मी बरंच ऐकलंय सर तुमच्याबद्दल, तुमच्या लव्ह स्टोरीबद्दल. मयुरी उत्साहाने बोलते. 1 मिनिट, तू मला काकाच बोल. तुला पाहिलं की एका जवळच्या व्यक्तीची आठवण येते. अभिराज तिच्या डोळ्यात पाहत बोलता. आणि काय ऐकलंय तू माझ्याबद्दल? हे की तुम्ही कसं शून्यातून सगळं निर्माण केलंय. आणि तुमच्या लव्ह स्टोरीबद्दल म्हणाल तर असं म्हणतात की तुमचं एका मुलीवर प्रेम होतं आणि ती एका श्रीमंत घरातील होती, पण तेव्हा तुमच्याकडे हे सगळं पैसे, प्रॉपर्टी वगैरे काहीच नव्हतं. त्यानंतरच तर अभि टेक्स्टाईलला सुरुवात झाली. पण असं म्हणतात की त्या मुलीच्या घरचे या लग्नासाठी तयार नव्हते, म्हणून त्या मुलीने एवढं बोलून मयुरी अचानक शांत झाली. म्हणून त्या मुलीने स्वतःचं आयुष्य संपवलं. तीच राहिलेलं वाक्य अभिराज पूर्ण करतो. मयुरी थोडा वेळ काहीच बोलत नाही. पण त्यानंतर तुम्हीही दुसऱ्या कुणाला तुमच्या आयुष्यात जागा दिली नाही. तुम्ही अजूनही त्याच मुलीवर प्रेम करता, हो ना? हे खरंय. मी आजही तिच्यावरच प्रेम करतो. ती गेल्यावर मीही स्वतःचं आयुष्य संपवणार होतो, पण तिच्या त्या एका पत्राने मला जगायला लावलं. तिची इच्छा होती की मी जगावं, माझं नाव जगात मोठं व्हावं. हे सगळं मी स्वतःसाठी नाही करत, हे तिच्यासाठीच आहे. बस फक्त ती कुठेच नाही या जगात, तरी तिच्यासाठी मला जगावं लागतंय. अभि डोळ्यात आलेलं पाणी लपवत बोलतो. पण तुला एवढं सगळं कसं माहीत? म्हणजे ही गोष्ट जास्त कुणाला माहीत नाही आहे. ते विषय बदलत बोलता. ही गोष्ट मला माझ्या आईने सांगितलेली. ती तुमच्याच टेक्स्टाईलच्या कंपनीत कामाला होती. तिला तुमचा खूप आदर वाटायचा. ओ, चला हॉस्पिटल आलंय. कार थांबते तसं अभि बोलतो. ती दोघेही आत जातात. एव्हाना चांगलाच अंधार पडला होता. घड्याळातही 7 वाजून गेलेले होते. आत गेल्यावर अभि त्याच्या
पॉवरचा वापर करून तिथल्या स्पेशलिस्टला तिची ट्रीटमेंट करायला लावतो. बाय द वे मयुरी, तू काय करते? डॉक्टर मयुरीला चेक करत असताना जाधव तिला विचारतात. मी इंजिनियर आहे आणि एका कंपनीत जॉबला आहे. ओ, पण खरं सांगू, मला तुला भेटून खूप छान वाटलं. असं वाटलं की माझीच खूप जवळची कुणीतरी व्यक्ती मला भेटली. काय आपण परत भेटू शकतो? हो, का नाही, मला नक्कीच आवडेल तुम्हाला भेटायला. ठीक आहे, ठरलं तर मग तू रोज मला भेटायला येशील. आपण एक काम करूया का काका? मी तुम्हाला एक पॉईंट सांगते. तुम्ही तिथे रोज येत जा. मी रोज 6 वाजेनंतर तिथेच असते. चालेल, माझी काहीच हरकत नाही. त्यानंतर त्यांनी अशाच भरपूर गप्पा मारल्या. नंबर एक्सचेंज झाले. पण अचानक अभिला एक कॉल आल्याने त्यांना जावं लागलं. आय एम सो सॉरी मयुरी, पण एक खूप महत्त्वाचं काम आल्याने मला जावं लागेल. मी ड्रायव्हरला सांगतो, तो तुला सोडून देईल तुझ्या घरापर्यंत. अहो काका, त्याची काही गरज नाही आहे. मी माझ्या मिस्टरांना कॉल करून बोलावते, ते येतील मला घ्यायला. नक्की? नाहीतर मी थांबवतो ड्रायव्हरला. हो नक्की, तुम्ही नका काळजी करू, जाईन मी. ठीक आहे, पण मला कॉल करून नक्की कळव. हो, कळवेल. माहीत नाही का, पण अभिची एक इमोशनल अटॅचमेंट झाली होती मयुरीसोबत. तिला सोडून जायची त्याची अजिबात इच्छा नव्हती. पण काम देसाई फॅमिलीशी रिलेटेड होतं, त्यामुळे त्याचं जाणं गरजेचं होतं, म्हणून तो निघून गेला. इकडे अनयला मयुरीच्या ॲक्सिडेंटबद्दल समजलं होतं, तशी त्याच्या जीवाची नुसती घालमेल होत होती. त्याला तिला पाहायचं होतं, पण तो असंच तिथे जाऊ शकत नव्हता. नाहीतर त्याला तिच्या 1000 प्रश्नांना सामोरं जावं लागलं असतं. त्यामुळे तो तिथून हॉस्पिटलपासून थोडंसं दूर येऊन थांबला होता. काही वेळ होत नाही तोच त्याचा मोबाईल वाजायला लागला. त्याने पाहिले तर मयुरीचाच कॉल होता. अनयने वेळ न दवडता तो घेतला. हॅलो मयुरी, बोल ना, तो स्वतःला काहीच माहीत नसल्यासारखं दाखवत म्हणाला. ते म्हणजे माझा एक छोटासा, म्हणजे एकदम छोटासा, बरं नाही लागणार असं ॲक्सिडेंट झाला आहे. काय तू मला सिटी हॉस्पिटलला घ्यायला येशील? आलो, तू तिथेच थांब. ठीक आहे. हो, तू लवकर ये, मी इथेच थांबते. बाय. अनय रागावला नाही आहे हे पाहून मयुरी खुश होत बोलते. बाय. अनय कॉल कट करतो आणि लगेच कार स्टार्ट करतो. थोड्याच वेळात तो तिथे पोहोचतो आणि काही सेकंदातच मयुरीच्या समोर असतो. अरे, तू इतक्या लवकर आलास? इथे जवळच होतो म्हणून लवकर येता आलं. इकडे अभि घरी येतो. घर कशाला, तो एक बंगलाच होता, सगळ्या महागड्या वस्तूंनी सजवलेला. मिळाली इन्फॉर्मेशन राजेश? सोफ्यावर बसलेला अभि त्याच्यासमोर उभ्या गार्डला विचारतो. येस बॉस, पण ती जास्त नाही आहे. म्हणजे मिसेस देसाईबद्दल इतकं समजलंय की त्या एका जुवेनाईल होममध्ये होत्या. बस ना, त्यांना फॅमिली आहे ना, अजून कुणी? त्या अनाथ आहे आणि आता मिसेस देसाई आहे, हा त्यांचा फोटो. असं म्हणत राजेशने मयुरीचा एक फोटो ठेवला. काय, ही आहे मिस्टर देसाईची वाईफ? यस सर. आर यू शुअर? यस सर. अजून काय इन्फॉर्मेशन मिळाली मिसेस देसाईबद्दल? अभि त्याच्यासमोर पडलेला मयुरीचा फोटो पाहत बोलतो. बॉस, इन्फॉर्मेशन असं नाही, पण त्यांना मिस्टर अनयबद्दल काहीच माहिती नाही आहे. म्हणजे त्यांना वाटतं की अनय हे त्यांच्याच कंपनीत एक साधारण मॅनेजर म्हणून आहेत, बस इतकंच. आणि अनयही ते त्यांना कळू देत नाही आहे. ओ, म्हणजे मग तिला माझ्या आणि देसाई फॅमिलीच्या रिलेशनबद्दल काहीच माहिती नसेल. इंटरेस्टिंग. आता तर मला अजून जास्त चान्सेस मिळाले देसाईंना टॉर्चर करायचे. एक लक्षात असू दे राजेश, तुझं सध्याचं टार्गेट हे आयुष देसाई आहे आणि माझं मिसेस देसाई. यस बॉस. तू जा आता आणि अजून इन्फॉर्मेशन मिळते का तेही पहा. ओके बॉस, गुड नाईट. राजेश निघून जातो. अभि मात्र अजूनही मयुरीच्या फोटोकडे पाहत होता. माहीत नाही का, पण तिचे डोळे त्याला अजूनही ओळखीचे वाटत होते. त्याला त्याच्या त्या प्रियसीची आठवण करून देत होते, जी 22 वर्षांपूर्वीच हे जग सोडून, त्याला एकटं सोडून कायमची निघून गेलेली. कोण? तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.